खोपोली शहरातील गरीब आणि गरजू विद्यार्थिनींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। शहरातील पंत पाटणकर चौकातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हे वसतिगृह गरजू व गरीब विद्यार्थिनींसाठी 2008 सालापासून अविरतपणे कार्यरत होते। परंतु 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे या वसतिगृहातील विद्यार्थिनी आपापल्या घरी निघून गेल्या आणि त्यानंतर अनेक वर्ष हे वसतिगृह पूर्णपणे बंद होते। मात्र आता या वसतिगृहाचे दिवस बदलणार असून काल दिनांक 13 जून रोजी स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष सौ कांचन जाधव यांनी प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था या संस्थेच्या अंतर्गत पुन्हा एकदा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृहाला सुरू करण्याचा एक स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या वसतिगृहाचे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे संगोपन व्हावे, तसेच स्थानिक गरजू व गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना योग्य शिक्षण मिळावे, त्यांचा शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक विकास व्हावा, याच मुख्य उद्देशाने हे वसतिगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काल दिनांक 13 जून रोजी याचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे। या विशेष उद्घाटन सोहळ्याप्रसंगी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, वसंत देशमुख मेमोरियल स्कूलचे संस्थापक व संचालक तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उल्हासरावजी देशमुख, शिवसेना खोपोली शहर प्रमुख तात्या रिठे, ज्येष्ठ शिवसैनिक मोहनजी अवसरमल, खोपोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकरे साहेब यांच्यासह खोपोली नगर परिषदेचा सर्व महिला सभापती व नगरसेविका, खोपोली शहरातील अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, खोपोली शहरातील व्यापारी वर्ग आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या वसतिगृहाच्या पुनरुज्जीवनामुळे खोपोली परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आता मोठी गती मिळणार आहे, यात शंका नाही। नमस्कार सर्वांना। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो आणि आजच्या या आपल्या प्रेरणा बहुउद्देशीय महिला संस्था संचलित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृह आणि स्वामिनी प्रेरणा ज्ञान सेतू उपक्रम या संस्थेच्या मार्फत आज जे काही उद्घाटन झालं ते असं जाहीर करतो प्रथमतः। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व नगरसेविका, पत्रकार बंधू, सर्वांची नावं घेत नाही, त्यांनी 5 ते 10 मिनिटं जातील पूर्ण नावं घ्यायला। आणि गरमी खूप आहे, साहेब बोलले, भाऊ बोलले की आपल्याला भान पाहिजे की आणि माझ्यावर नेहमी जबाबदारी येते कार्यक्रमाची शेवटची बोलण्यावर, त्यामुळे माझ्यावर मोठं दडपण असतं की किती बोलायचं, त्यामुळे मी सर्वात कमी बोलत असतो, काम जास्त करत असतो। खरं तर मी ताईंच्या आता आशा ताईंनी त्यांच्या भाषणात सांगितलं, उज्ज्वला ताईंनी सांगितलं, ताई तुम्ही खरंच समाजकारणाचं काम महत्वाचं करत आहात। आम्ही लोक स्वार्थापोटी आम्ही समाजामध्ये असतो, कारण की आम्ही मताचं राजकारण करत असतो, पण तुम्ही खऱ्या अर्थाने समाजाचं काम करत असतात। खूप मी आता समोर काही लोकांची नावं घेणार नाही, पण खूप खोपोलीत ते आता सामाजिक काम करण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, समाजसेवक वाढत चाललेली आहे। त्यामुळे आपण खोपोली शहरात जन्माला आलेलो आहेत किंवा आहोत, त्याच्यासाठी आपण खोपोलीसाठी काहीतरी देणं आहोत याची बांधिलकी वाढत आहे। एक नगराध्यक्ष म्हणून अभिमानास्पद आहे माझ्यासाठी। खऱ्या अर्थाने मी आता बघितलं संपूर्ण की याचे जनक मी नेहमी सांगू, मागाशी पण बोललो की अवसरमल साहेब आहेत की मी 15 वर्ष या बॉडीमध्ये असताना मागच्या ह्याच्यामध्ये आपण दवादिगेच्या वेळेला काही अडचणी आलेल्या होत्या, त्या दूर करण्यासाठी प्रामुख्याने लाल साहेब असतील, मुसद्दर साहेब असतील आणि अवसरमल साहेब असतील, त्या बॉडीमध्ये मी उपाध्यक्ष होतो। तर ती अडचण दूर करून ह्या इथली जी काही जागा आहे ती आपण अलॉट केली आणि त्या ठिकाणी सुंदर वास्तू आपल्याला मिळाली। आणि खऱ्या अर्थाने खोपोलीत अशा खूप कमी वास्तू आहेत, त्यातली ही एक वास्तू आहे की त्यातून खूप चांगलं समाजसेवेचं काम या वास्तूमधून होत आहे। कधी काही आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्यामुळे ही काही अडचण आलेली असेल, आपण कसं आहे की ह्या अशा कार्यक्रमांना जाऊन भाषण करत असतो, भाषण करून गेल्यानंतर परत जे संस्था चालक असतात त्यांना त्यांचं माहिती असतं की त्यांचा आर्थिक प्रपंच कसा चालला। पण आपण या कार्यक्रमाला सर्वजण आलो, या कार्यक्रमावरून जाताना माझी अशी अपेक्षा आहे, प्रत्येकाने जरी 500 रुपये जरी महिन्याला ठरवले या संस्थेला द्यायचे, तर 50 × 500 25,000 रुपये त्यांना कमीत कमी ह्या आजच्या दिवसाचं आणि आजच्या जे काही उद्घाटन केलेलं आहे त्याचं फलित होईल असं मला वाटतं। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, मी 1000 रुपये देईल, बाकीच्यांनी 500 रुपये दिले तरी चालतील, परंतु मी सर्वांना विनंती करतो की आपण अशा कामासाठी हातभार लावणं गरजेचं आहे। कारण की काही परिस्थिती आता ताईंच्या बोलण्यातून ऐकली एवढी, आणि आता परत महागाई वाढायचं भविष्यात दिसतंय की युद्धामुळे महागाई वाढू शकते आणि अजून परिस्थिती बिकट होऊ शकते। तर आपल्यापेक्षा जर
खालील दलित वस्तीतील असतील किंवा बाकी घटकातील असतील की ज्यांना आपल्याला जेवढी मदत करता येईल त्यातलं हे माध्यम आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या माध्यमातून आपला एक थोडासा खारीचा, आपण कसं असतं घरात मुलांनी पिझ्झा मागवला तर हल्ली पिझ्झाच 350-500 रुपये एका दिवसात, तर का नाही आपण एक महिन्यासाठी 500 रुपये दिले तर काय हरकत आहे. त्यावेळी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की जाताना आपलं एक नाव लिहून जा, त्यांना सांगा की बाबा दर महिन्याला असा असा जीपे आहे का आहे, त्या जीपे वरून आम्हाला दर महिन्याला 500 आपण स्वतःहून 500 रुपये पाठवा. यातून काहीतरी बोध चांगला घेता येईल आणि खऱ्या अर्थाने आपण खोपोलीसाठी काहीतरी आपण एक समजा जर 10-15 वर्षांनंतर तिथला मुलगा मुलगी प्रोफेसर झाली, आता समजलं उद्या कलेक्टर झाली किंवा काय झालं तर ते आपण पुण्याचं काम आपल्यास नसणार आहे. मी जास्त काही बोलत नाही. भाऊंनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. वरती मी गेलो होतो तर पत्र्या खाली वरती खूप काम आहे फ्लोअरला. मी तुम्हाला आश्वासन देतो काही की या 2-3 महिन्यामध्ये ते काम तुम्हाला पूर्ण करतो आणि वरती एक रूम आपण तयार करू की जेणेकरून पावसाळ्यात तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. मी जास्त काही बोलत नाही. एक पुढच्या वर्धापनाच्या दिवशी 50-100 माणसं व्हावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. कुठली देणगीदार, मुली नाही, देणगीदार, की जेणेकरून चांगलं काम होऊ शकतो. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हा उपक्रम गेल्या 2008 पासून सुरू होता. त्यामध्ये गोरगरीब मुली या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होत्या. पण 2020 पासून कोरोनाच्या महाकाळीमध्ये त्या मुली आपापल्या घरी गेल्या आणि त्यानंतर गेली 4 ते 5 वर्ष हा उपक्रम बंद होता. पण हे बंद असताना उपक्रमाची घेऊन आम्ही आता स्थानिक गोरगरीब मुलांची मुलं आणि मुली घेऊन त्यांना शैक्षणिक, त्यांची बुद्धिमत्ता आणि शारीरिक त्यांचं एक सुदृढीकरण करण्यासाठी आम्ही हा स्वामिनी आणि प्रेरणा हा ज्ञानसेतू उभा केला आहे. या ज्ञानसेतूचं वैशिष्ट्य असं राहील की ह्या उपक्रमातून मुलांना एक त्यांची अभ्यासिका होईल. ती अभ्यासिका होऊन, कारण घरामध्ये आई वडील गोरगरीब असल्यामुळे त्यांना रोज आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेर पडावं लागतं आणि अशिक्षित आई वडील असल्यामुळे त्यांना मुलांचं शिक्षण घेणं जमत नाही. तो उद्देश ठेवून त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा आणि त्यांच्या पोटाचा प्रश्न सुटावा. कारण असे विद्यार्थी आमच्याकडे आहेत की त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा घरातून व्यवस्थित मिळत नाही आणि त्यांचं हे 2 उद्दिष्ट आमच्या उपक्रमातून जास्त महत्वाची आहे की त्यांचं एक शारीरिक आणि एक मानसिक आणि एक शैक्षणिक त्यांचं सुदृढीकरण करण्याचा उपक्रम आहे. त्यासाठी हा उपक्रमाची सुरुवात आम्ही आमच्या सगळे सदस्य सभासद सगळे मिळून आम्ही एकत्र करून याची सुरुवात आजपासून केली आहे.